फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. थेंब थेंब वाचवा मंत्र. फिनोलेक्सचं वापरा तंत्र. फिनोलेक्स ठिबक, नाव आहे विश्वासाचं, लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाचं, वचन आहे दर्जाचं. उजळेल ते न मातीचं. फिनोलेक्स ठिबक. आहा, थेंब पोचला मुळापाशी. धनधान्याच्या पिकल्या राशी. फिनोलेक्स ठिबक. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी प्रांत कार्यालय आणि सायकलिस्ट क्लबच्या सहकार्याने मी मतदान करणारच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी शहरामध्ये सायकल रॅली काढण्यात आली होती. त्याला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. खूप मोलाचं सहकार्य या रॅलीसाठी केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत आणि सत्कार करा. व्हिडिओ पाहिजे का? पण मी कसं आहे हो बसेल वन बाय थ्री गेला की चांगलं पडेल. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद सर. बरोबर 2 रो मध्ये 2 लाईनीमध्ये सायकली चालतील. कोणा रस्त्यामध्ये रहदारीस किंवा इतर कोणालाही अडथळा होणार नाही याची सर्व सहभागी काळजी घ्यायची आहे आणि अतिशय सावकाश आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली रॅली. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एक अधिकारी म्हणून सर्वप्रथम माझे मतदान ओळखपत्र काढून घेतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आपले मतदानाचे हक्क बजावतो, असे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग म्हणाले. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी RDC, आमचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई, शुभांगी साठे मॅडम, उपस्थित सर्व तहसीलदार, सर्व अधिकारी आणि आमचे जिल्ह्याचे नागरिक आणि सायकल प्रेमी. सो धन्यवाद. मला 6:30ला SP साहेबांनी फोटो पाठवलं की किती लोक उपस्थित आहे. मी सांगितलं की आपण थोडं आणखी वेट करू जेणेकरून जे आपले पार्टिसिपेंट्स आहेत त्यांची संख्या वाढतील. मला काही खूप बोलायचे नाही बिकॉज ऑलरेडी प्रत्येक दिवशी काल मी गोवापासून म्हणजे जे आपले SST टीम आहे गोवा बॉर्डरवर तिथून बघता 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 आय केम बॅक टू मे बी रत्नागिरी बाय 9 o'clock है ना. आणि सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी आपले ट्रेनिंग सेशन सुरू आहे EVM VVPATच्या जिल्ह्यामध्ये. सो मी काय खूप प्रत्येक गोष्टी सांगणार नाही बिकॉज ऑलरेडी जीवन देसाईंनी सांगितलेलं आहे आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी, आपलं वोटिंग डेट कधी आहे सगळे. एकच मला सर्वांना सांगायचे आहे की सर्वप्रथम आपल्याला नक्की वोट करायला पाहिजे. म्हणजे असं दिस इज नॉट लाईक ए व्हॉट इज ए प्राथमिक स्वरूप बोलते ना, असं ऑप्शनल असं नाही आहे. प्रत्येक अधिकारी मला वाटतं की सगळ्यांकडे एपिक कार्ड असेल, इवन माझ्याकडे आहे. आणि मी 14 वर्षामध्ये हे शिकलो SP साहेब की ज्या ठिकाणी जायचे ना सर्वप्रथम एपिक कार्ड काढून घ्यायचे सबसे पहिले आहे ना. तो माझ्याकडे सुद्धा रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या
एपिक कार्ड आहे. मी सुद्धा त्या दिवशी म्हणजे 7 मे रोजी जे आपले मतदान आहे त्यामध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे. ते एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे सगळ्यांनी आपण आपले जे जबाबदारी आहे, आपले जे कर्तव्य आहे आणि फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसीमध्ये आपण सर्व पार्टिसिपेट करायला पाहिजे. ते एक महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसरं जे आहे, आपण आपले शेजारचे जे लोक आहेत त्यांना कंपल्सरीली मोटिवेट करायला पाहिजे. आपले शेजारचे आहे किंवा आपले यंग वोटर्स आहे, ते दिसतोय आय बिलीव्ह जे आहे दे आर 18+. 18 नाही आहे, 18+ नाही आहे. जे यंग वोटर्स आहेत ते सुद्धा पार्टिसिपेट फर्स्ट टाइम करतोय म्हणजे 2024 मध्ये. सो दे हॅव टू वोट. आणि हे आपले हक्क आहे. म्हणजे आता मी काही इतिहास आय डोंट वॉन्ट टू रिपीट बिकॉज तुम्ही सर्वांना माहिती असेल, म्हणजे युनायटेड स्टेट्स सारखा देश सुद्धा डायरेक्टली वोटिंग राईट्स दिला नव्हता. म्हणजे आपले देश फ्रॉम डे 1 राईट फ्रॉम 1947 हे आपले हक्क जे आहे हे प्रत्येकांना दिलेले आहे. म्हणजे असंच खूप आपले जे हिस्टॉरिकल अचीवमेंट्स आहे इलेक्शन संदर्भात ते खूप विषय आहे. बट आय डोंट वॉन्ट टू रिपीट नाव. आणि ऑलरेडी आपण खूप वेट केलेलं आहे, त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतोय. रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकेत मतदान जनजागृतीपर सायकल रॅलीचा उद्देश सांगितला आणि मतदान करण्याबाबत सर्वांना सामुदायिक शपथ दिली. सायकल रॅली आणि आजच्या या सायकल रॅलीच्या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय एम देवेंद्र सिंह सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय या जिल्ह्याचे SP साहेब कुलकर्णी सर हे देखील उपस्थित झालेले आहेत. CO सर हे देखील उपस्थित झालेले आहेत. तथा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत माननीय RDC महोदयांनी करावं अशी मी विनंती करतो. भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या मतदान सायकल रॅली जनजागृतीमध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आणि सायकलिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीला प्रोत्साहित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे बँड तैनात करण्यात आला होता आणि त्यांनी देशप्रेमावर आधारित गीताची धून वाजवून वातावरण निर्मिती केली.
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.